ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, म्हणजेच 3 मार्चच्या भागात. अर्जुन आणि चैतन्य कारमध्ये मैपतच्या घराच्या दिशेने जात असतात व गाडीत त्यांची चर्चा चालू असते. साक्षीला शोधणं खूप गरजेचं आहे आणि ती पनवेलमध्येच असू शकते, कारण ती जास्त लांब जाणार नाही. त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं. ती एका रिक्षात बसत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे ही तन्वी इथे काय करते? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे हे तन्वीचा काय मध्येच विषय काढला तू? तर अर्जुन म्हणतो, अरे समोर बघ ना, तन्वी उभी आहे तिथे. तर चैतन्य म्हणतो, तू आता काय ठरवलंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण आता तन्वीचा पाठलाग करायचा आहे. तुला आठवतं ना, नागराज काय म्हटलं होतं? त्याने मला आणि सायलीला एक कोडं घातलं होतं आणि त्याने प्रिय शब्दावर जास्त जोर दिला होता. नक्कीच त्या कोड्याचा संबंध तन्वीसोबत असू शकतो. म्हणून आता जिथे तन्वी जाईल तिथे आपण पण जायचंय. प्रिया नंतर रिक्षात बसून निघून जाते. तर तिच्या मागे अर्जुनची कार पण असते. तर दुसरीकडे सचिन साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा सचिन म्हणतो, अगं सॅम, काही झालंय का? मामा काही बोलले का तुला? तेव्हा साक्षीने ठरवलेलं असतं, आज काही जरी झालं तरी सचिनला सगळं काही सांगून टाकायचं आहे. तर सचिन म्हणतो, सॅम काही घडलंय का? काही गडबड असेल तर तू मला सांगू शकते. तेव्हा साक्षी म्हणते, ते माझे मामा नाही आहे. तर सचिन म्हणतो, सॅम, तुला काही सांगायचं असेल तर सांगून टाक. तू माझ्यापासून काही लपवते का? तू सांगितलं तर मला कळेल ना नेमकं काय झालंय. तेव्हा साक्षी म्हणते, ते माझे मामा नाही, माझे अण्णा आहेत. हे ऐकून सचिनला धक्का बसतो. पण हे सगळं त्याचं नाटक असतं, कारण त्याला माहिती आहे ना, सॅम साक्षी शिकरेच आहे आणि तिचा बॅकग्राऊंड सगळं माहिती आहे. तर दुसरीकडे अर्जुन प्रियाच्या रिक्षामागे असतो. प्रियाची रिक्षा एका ॲडव्होकेटच्या ऑफिसच्या बाहेर उभी राहते. तर अर्जुन म्हणतो, प्रियाचं इथे काय काम असेल? तेव्हा प्रिया ऑफिसमध्ये गेलेली असते. रिसेप्शनवरच विचारते, ॲडव्होकेट साहेबांना भेटायचं आहे मला. तेव्हा तिथे ती मुलगी असते. ती म्हणते, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? तेव्हा प्रिया हो म्हणते. त्यांना मेसेज केला होता. शेण घ्यायला गेलेली असते. तर ते शेणसुद्धा तिच्यासोबत असतं आणि त्या ऑफिसमध्ये ती घेऊन जाते. ती मुलगी म्हणते, तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ शकतात, पण हे जे आहे ना तुमचं सामान ते बाहेर ठेवलं तरी चालेल, कारण त्या मुलीलाच वास येत असतो त्या शेणाचा. आणि अर्जुन बाजूला उभं राहून बघत असतो की नेमकी प्रिया इथे का आली असेल. तर दुसरीकडे सायली प्रतिमा आत्यांसाठी दूध घेऊन आलेली असते. प्रतिमा आत्यांना दूध अजिबात प्यायचं नसतं. रविराज काका म्हणतात, तुझं अजिबात ऐकणार नाही हां प्रतिमा, तुला दूध प्यावंच लागेल, गोळ्या पण घ्यायच्या आहे तुला. तेव्हा सायली आग्रहाने गोळ्या पण देते आणि दूध पण प्यायला लावते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, तुम्हा बाप लेकीचं ना काही कळतच नाही. त्यांच्या मनात होतं मी दूध पिलं पाहिजे आणि तेवढ्यात तू दूध पण घेऊन आली. तेव्हा रविराज काका पण म्हणतात, खरंच सायली, तू अगदी आमच्या मुलीसारखी आमची काळजी घेते. त्यांच्यामध्ये छान गप्पा चालू असतात. तर दुसरीकडे साक्षीने सगळं सांगून टाकलेलं असतं सचिनला आणि ती म्हणते, मी साक्षी शिकरे म्हणून बाहेर वावरू शकत नाही, माझी ओळख बदलून मला बाहेर पडावं लागतं. तेव्हा सचिन म्हणतो, काही जरी झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही, तेव्हा मी कधीच एकटं पडू देणार नाही. तेव्हा साक्षी पण म्हणते, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तू मला सोडून तर नाही ना जाणार. तेव्हा सचिन पण साक्षीला म्हणतो, मी तुला अजिबात अंतर देणार नाही. साक्षीला मिठी मारतो. साक्षीला पण असं वाटतं की सचिन खरं बोलतोय, आपण यापुढे कधीच वेगळं व्हायचं नाही सचिन. तर सचिन पण म्हणतो, सॅम, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तर दुसरीकडे प्रिया ऑफिसच्या बाहेर निघालेली असते. तर चैतन्य आणि अर्जुन साईडला उभे राहून बघत असतात प्रियाचं नेमकं काय चालू आहे. तर प्रिया रिक्षा थांबून निघून जाते तिथून. अर्जुन आणि चैतन्य नंतर ऑफिसमध्ये जाऊन त्या वकिलांना भेटतात. आत्ता जी मुलगी आली होती ती कशा संदर्भात आली होती? तेव्हा ते वकील म्हणतात, त्यांची कुठली मैत्रीण आहे, तिच्या डिवोर्स केसबद्दल विचारत होते त्या. तर तिची मैत्रीण पुण्यामध्ये राहते आणि तिची केस पनवेलमध्ये चालवायची, याबद्दल ती माहिती विचारायला आली होती. हे ऐकल्यानंतर अर्जुनला प्रश्न पडतो, प्रियाची अशी कोणती मैत्रीण असेल की तिच्या डिवोर्स केसबद्दल ती इथे आली असेल. त्यानंतर अर्जुन बाहेर येतो. खूप प्रश्न पडलेले असतात त्याला. पण प्रेक्षकांनो, प्रिया खूपच हुशार निघाली हां. अर्जुन वकील आहे, पण अर्जुनपेक्षा हुशार प्रिया दाखवली. कारण प्रियाने बघितलेलं असतं अर्जुनला भिंतीआड उभा असतो. समोर आरशात प्रियाला अर्जुन दिसलेला असतो आणि ती वकिलांकडे पण खोटी केस घेऊन जाते, कारण तिला खात्री असते अर्जुन नंतर मध्ये येऊन चौकशी करेलच. तेव्हा ती मैत्रिणीची ही खोटी केस वकिलांना सांगते. तर दुसरीकडे सचिन साक्षीला म्हणत असतो, साक्षी, तुझं काही जरी सत्य असेल ना तरी पण मला चालेल, पण मी तुला सोडून कधीच जाणार नाही, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर हे बोलणं ऐकून साक्षीला पण खरं वाटतं. आपल्याला तर माहिती आहे ना प्रेक्षकांनो, त्याचं हे सगळं पैशासाठी नाटक चालू आहे. तर दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते आणि ती शेणाच्या गौऱ्या थापायला घेते. पाटीमध्ये शेण आणि पाणी मिक्स करून गौऱ्या थापते. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो. अगं तन्वी, तुला नाही जमणार, ते राहू दे, आणि वास किती येतोय.
तिथे पूर्ण आजी पण बाहेर आलेले असतात. प्रताप काका, कल्पना काकू आणि सायली पण असते. त्यांना दाखवण्यासाठी ही परत तिला जोर येतो आणि म्हणते, अरे नाही अश्विन, मी करेल. आता पूर्ण आजीने माझ्यावर जबाबदारी दिली ना, ती मी पूर्ण करेल. त्याला हातावर अशा छोटे छोटे गौऱ्या थापून दाखवते, कारण तिला पूर्ण आजीचं मन जिंकायचं असतं. प्रियाचं हे रूप बघून सर्वांना खरं वाटत नसतं की तन्वी असं का करते, कारण ती असं शेणाच्या गौऱ्या वगैरे नाही थापू शकत. त्यानंतर अश्विन तिच्या काकाला रुमाल बांधून देतो. तेव्हा प्रियाचं नाटक चालू होतं. अरे काही नाही अश्विन, मी करते, हे बघ ना, छोटे छोटे गौऱ्या थापते मी. सर्वांना नवलच वाटतं, तन्वीची धडपड का चालली एवढी. सकाळपासून ती आपल्या मनासारखं वागते, तिला सगळ्यांच्या मनावर राज्य करायचं वाटतं. पण ती तन्वी, ती काही सुधरू शकत नाही. तर दुसरीकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. सायली अर्जुन दोघंही तयार झालेले असतात आणि सायली अर्जुनला वाती तयार करायला लावते. पण अर्जुनला काही जमत नाही. तेव्हा सायली स्वतः करून दाखवते, हे बघा असं हातावर घ्यायचं. तेव्हा अर्जुन पण तिच्या हातावर हात ठेवून करत असतो वाती आणि ते दोघंही एकमेकांमध्ये रमून गेलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तू मला असं काही समजून सांगते ना, माझी तुझ्यावरनं नजरच हटत नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असं काही बोलत जाऊ नका हां, मग मला पण दुसऱ्या कामामध्ये लक्ष लागत नाही. त्याच वेळेला तिथे प्रतिमा आत्या आणि कल्पना काकू येतात. तेव्हा ते म्हणतात, तुमचं चाललं तरी काय. तर सायली लाजते आणि तिथून पटकन पूजेचं ताट घेऊन निघून जाते. त्यानंतर अर्जुन पण तिथून निघून जातो. तर बाहेर सुमन काकू आणि विमल दोघी पण छान रांगोळी काढत असतात. तर तिथे सचिन आणि अस्मिता दोघंही येतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, अगं अस्मिता, तुझा ड्रेस तर खूपच छान दिसतोय, केव्हा घेत. तेव्हा अस्मिता म्हणते, हा ड्रेस मला आज सचिनने गिफ्ट केला आहे, तो मला खूप आवडला म्हणून मी तो आज घालून घेतला. तर बाकीचे सगळे पूजेसाठी आलेले असतात. तर अश्विन प्रियाला म्हणतो, जा तन्वी, त्या गौऱ्या केल्या आहे ना, त्या घेऊन ये, होळीमध्ये टाक. तेव्हा प्रिया गौऱ्या घेऊन येते आणि अगदी मनापासून ती टाकत असते. तेव्हा सगळ्यांना तिचं हे वागणं बघून खूप वेगळं वाटत असतं. तर अर्जुन आणि सायली पूजेसाठी समोर येतात. आधी पूजा करून घेतात आणि त्यांच्या घरावरचं संकट, निगेटिव्हिटी सगळी दूर झाली पाहिजे यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर होळी पेटवली जाते. तर प्रिया प्रतिमा आत्यांना म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नको हां, तुला आगीपासून भीती वाटते ना, तर मी आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नको. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, नाही का, मला आता आगीपासून भीती नाही वाटत, कारण सायली आहे ना माझ्यासोबत. हे ऐकल्यानंतर प्रिया खूप तोंडावर पडते, कारण तिला असं वाटतं की या प्रतिमाने माझा अपमान केला आहे आणि याचा बदला तर मी घेईलच. तर ती समोरच्या बाजूने जाते. प्रतिमा आत्या पूजा करत असतात. तेव्हा ते आधी नारळ टाकतात होळीमध्ये आणि पाणी फिरवायला गोल फिरणार. त्याच वेळेला प्रिया डाव साधते आणि लाकूड प्रतिमा आत्यांच्या बाजूने ढकलते. तेव्हा सायलीचं लक्ष जातं, ते लाकूड हाताने बाजूला ढकलते आणि प्रतिमा आत्यांना वाचवते. अस्मिता पण खूप घाबरलेली असते हे सगळं बघून. लाकूड जे दुसऱ्या बाजूला टाकलेलं असतं ते नेमकं प्रियाच्या पायाजवळ जाऊन पडतं. प्रियाला पण चटका बसतो. तिथे अश्विन येतो, तो तिची चौकशी करतो कुठे चटका बसला म्हणून, पण बाकीचे तिला विचारत सुद्धा नाही. सगळे प्रतिमा आत्यांची काळजी घेत असतात. तुला कुठे लागलं तर नाही ना, तू बरी तर आहे ना, एक काम कर, तू मध्ये जा आणि आराम कर. त्या मध्ये जायला लागतात. त्याच वेळेला चक्कर येऊन पडतात. तर सगळे त्यांच्याजवळ धावत जातात. तर प्रियाचं नाटक चालू होतं, काय झालं माझ्या आईला, काय झालं माझ्या आईला. तर अश्विन म्हणतो, आत्ताच्या आत्ता प्रतिमा आत्याला ॲडमिट करावं लागेल. तर प्रिया म्हणते, मी येणार हॉस्पिटलमध्ये. तर रविराज काका नाही म्हणतात तिला. सायली, अर्जुन आणि मी जातो, अश्विन तर राहीलच. त्यानंतर प्रतिमा आत्यांना ॲडमिट केलं जातं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अश्विन रविराज काकांना सांगत असतो, प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, आपल्याला आत्ताच ब्लडची सोय करावी लागेल. अश्विन प्रियाला फोन करत असतो, पण प्रियाचा काही फोन लागत नाही. प्रियाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती गायब झालेली असते. तिला माहिती आहे ब्लड जर चेक केलं तर तिचं पितळ उघडं पडेल. त्यानंतर सायलीचं आणि प्रतिमा आत्यांचं पण ब्लड मॅच होतं. तर सायली ब्लड देते प्रतिमा आत्यांना. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.